नमस्कार मित्रांनो, लग्नानंतरचे प्रेम. आज काव्याच्या जीवनातील सर्वात मोठा दिवस होता. आज तिचं लग्न होतं. काव्या दिसायला जितकी सुंदर तितकीच मनाने सुद्धा निर्मळ होती. नेहमी तिचा स्वभाव इतरांना मदत करावा हाच होता आणि मोठ्या माणसांचा आदर कसा करावा हे तर काव्याकडूनच शिकून घ्यावं. काव्याचं लग्न एका खूपच श्रीमंत घरातील मुलासोबत ठरलेलं होतं. त्या मुलाचं नाव होतं अर्जुन. तो मुलगा दिसायला सुद्धा खूपच सुंदर होता. उंच होता, गोरा रंग होता त्याचा. आपल्या मुलीला इतक्या मोठ्या घरचे स्थळ आल्यानंतर काव्याच्या घरचे खूपच खुश झालते आणि त्यांना आनंद पण झालता. काव्याचे वडील राजेश शर्मा, काव्याची आई, काव्याचे बहीण हे खूपच खुश होते, कारण काव्याचा विवाह एका खूपच मोठ्या आणि समजूतदार घरामध्ये होणार होता. काव्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलीने नशीबच काढलं आहे. काव्यासुद्धा स्वतःला नशीबवान ठरवत होती, कारण काव्याने जेव्हा अर्जुनला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच काव्याने अर्जुनला पसंत केलं होतं. अर्जुन जेव्हा स्वतःच्या आईबाबांसोबत काव्याच्या घरी काव्याला बघायला आलता तेव्हा अर्जुन फारसा बोलला नव्हता, कारण अर्जुन त्याच्याच काही विचारामध्ये हरवला होता. अर्जुनचे आई आणि बाबा हे सर्व बोलत होते, त्यामुळे आता काव्याच्या आईबाबांच्या मनामध्ये एक गोष्ट खटकली होती. पण अर्जुनच्या बाबांनी काव्याच्या वडिलांना सांगितलं, अर्जुन काही जास्त बोलत नाही आणि त्याला बोलण्यामध्ये फारसा इंटरेस्टसुद्धा नाही. आता काव्याच्या आईबाबांचं टेन्शन थोडंसं कमी झालतं. काव्याच्या घरच्यांनी अर्जुनचं आणि अर्जुनच्या आईबाबांचं खूप थाटामाटामध्ये स्वागत केलं. आता अर्जुनच्या आईबाबांना काव्या ही पसंत पडलेली होती. अर्जुनच्या बाबांनी अर्जुनला विचारलं, काव्या पास आहे का? तेव्हा अर्जुनने पण होकार दिला. आता अर्जुन आणि काव्याचं लग्न हे पक्कं झालतं, तर काव्याच्या घरच्यांचा आनंद हा गगनात मावेना असा झालता. आता लग्नाची तारीख पण त्याच महिन्यामध्ये काढलेली होती, त्याच्यामुळे काव्याच्या घरचे खूपच जोराने लग्नाच्या तयारीला लागले होते. तर इकडे आता जसजशी लग्नाची तारीख जवळ आलती तसा अर्जुन हा बेचैन झालता, कारण अर्जुनने आईबाबांच्या म्हणण्यानुसार तर लग्नाला होकार दिलता. खरं तर अर्जुन ह्या लग्नाला तयारसुद्धा झालेला नव्हता. त्याने आपल्या बाबांना नाराज करायचं नाही म्हणून या लग्नाचा निर्णय घेतला होता. अर्जुनने आपल्या मनावरती दगड ठेवून या लग्नाचा निर्णय घेतला होता. पण अखेर लग्नाचा दिवस उजेडला. सकाळी आता दोन्ही पण घरामध्ये लग्नाची तयारी खूपच जोरामध्ये चालू होती. पण मात्र अर्जुन हा अजून पण झोपलेलाच होता. अर्जुन हा झोपेतून दचकनी उठला आणि त्याच्या पूर्ण शरीराला घामसुद्धा आलता, कारण अर्जुन अजूनसुद्धा भूतकाळामध्ये जगत होता. कारण अर्जुनने त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या प्रेमाला गमावलं होतं. त्याचं प्रेम आरती. अर्जुनचं आरतीवर खूपच प्रेम होतं. एके दिवशी दोघे पण फिरायला गेलते.